मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का मी काय शिकवणार आहे तुम्हाला आज? मी डॉक्टर विपुल खंडागळे, स्पर्धाकार अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लक्ष द्या, मी काहीतरी आज महत्त्वाचं शिकवणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला विज्ञानातला एक महत्त्वाचा पाठ शिकवतोय. त्याच्यामध्ये विशिष्ट अशा संस्था असतात आपल्या शरीरामध्ये. त्याच्यामधली रक्ताभिसरण संस्था म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर लक्ष द्या, ठीक आहे. रक्ताभिसरण संस्था आपल्या शरीरामध्ये बऱ्याच अशा संस्था आहेत. अन्नपचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, प्रजनन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे. त्यातली एक महत्त्वाची संस्था जी की पृथ्वीवरच्या बहुतांश प्राण्यांमध्येही दिसून येते. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की त्याचे मुख्य प्रकार किती असतात, कोणत्या कोणत्या संस्था असतात हे तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याच्यामध्ये महत्त्वाचे दोन प्रकार असतात. एक तर असते ओपन आणि दुसरी असते क्लोज्ड. असे प्रमुख दोन याचे प्रकार पडतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या, याची जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती कोणत्या पद्धतीने शरीरामध्ये तुमचं रक्त वहन करते याच्यावर अवलंबून असते. त्याच्यावर याचे प्रमुख दोन प्रकार पडलेले आहेत. ह्या संस्थेचा शोध कोणी लावला तो एक महत्त्वाचा मुद्दा एक लक्षात ठेवा जातात सांगतो तुम्हाला. याचा शोध विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. कोणी लावलाय? विल्यम हार्वे. विसरू नका, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाचं नाव विसरायचं नाही, ज्यांनी या सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावलेला आहे. आणि म्हणून त्यांना सर्क्युलेटर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तसंच त्यांना फादर ऑफ एंजिओलॉजी असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही पॉइंट आउट करून ठेवा, जे की तुम्हाला प्रश्न येऊ शकतो असं मला वाटतंय. तुम्ही लक्षात ठेवा त्या गोष्टी. तर याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असे दोन प्रमुख भाग पडतात. याच्यात दोन असे भाग पडल्यानंतर त्याच्यामध्ये नेमकं काय येतं हे पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जरा पॉज करता का मित्रांनो? जसे दोन रक्ताभिसरण संस्थेचे जे प्रमुख पडलेले आहेत प्रकार, त्याच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम एक आहे आणि क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम एक आहे. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे खुली रक्ताभिसरण संस्था. याच्यामध्ये नावातच त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतात की म्हणजे काय, की त्याच्यामध्ये रक्त किंवा त्यांचं हिमोलिंफ असेल ते एकमेकात मिसळलं जातं. तुम्ही ह्या चित्रामध्ये बघू शकता, इथं हाड दाखवलेला आहे. अशी समोरून एक आलेले डायरेक्ट स्पेसेसमध्ये बाहेर येतं. त्याला सायनसेस असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये सायनस असं म्हणतात. तुम्ही ह्या प्रकारामध्ये प्रमुख करून झुरळ आणि त्या वर्गातले प्राणी येतात किंवा कीटक येतात, हे लक्षात घ्या. त्यांची सिस्टीम ही ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते. हा एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, तो तुम्ही विसरू नका, लक्ष ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही चित्रात पण बघू शकतात की तुम्ही ह्याच्यामध्ये अशी समोर हार्ट दाखवलंय, ट्युब्युलर हार्ट आहे. याच्यामध्ये अशा स्पेसेसमध्ये ह्यांचा डायरेक्ट जे हिमोलिंफ असतं, जो काही लिक्विड पार्ट आहे ज्याला आपण ब्लड पण म्हणू शकतो, तर तो त्याच्यामध्ये डायरेक्ट मिसळतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शुद्ध आणि अशुद्ध रक्त हे कोणत्या सिस्टीममध्ये एकत्र येतं असा जर प्रश्न आला तर तो लक्षात ठेवायचा. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणी किंवा कीटक वगैरेंचे पण उदाहरणं किंवा पर्याय म्हणून येऊ शकतात. त्याच्यामुळं ते विसरायचं नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा दुसरा कुठला येतो तर क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्या क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये विशिष्ट आता शब्दातच आहे, बंद अशी असणारी रक्ताभिसरण संस्था आहे. याच्यामध्ये काय असणार आहे? याच्यामध्ये काहीतरी ते ब्लड वाहून नेण्यासाठी आर्टरी असतील, व्हेन्स असतील, कॅपिलरी असतील. तर ह्याचे जे काही पार्ट्स येतात ते त्या सिस्टीममध्ये येतात आणि त्याच्यातून ते रक्त वहन होतं आणि एक विशिष्ट हार्टमधून आल्यानंतर ते डिवाइड होतं. आर्टरीमध्ये होतं, व्हेन्समध्ये होतं, कॅपिलरीजमध्ये होतं. त्याच्यानंतर पुढे सिस्टीममध्ये जातं आणि परत ते हार्टकडे येत असतं. त्याच्यामुळे हे बंद अशी प्रकारची सिस्टीम आहे. त्याला आपण क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. ह्याच्यामध्ये काय आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की ह्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळत नाही. काही अपवाद वगळता, ते अपवाद मी नंतर सांगेन तुम्हाला. पण याच्यामध्ये शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या पण आहेत आणि अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या पण काही गोष्टी आहेत. त्याला विशिष्ट नावं दिलेली आहेत, धमनी आणि शिरा. धमनी ज्या आहेत त्या आर्टरी, धमनीला आर्टरी म्हणतात, लक्षात ठेवा. धमनीला काय म्हणतात? आर्टरी. आर्टरी जी आहे ती लक्षात ठेवा तुम्ही मित्रांनो, की आर्टरीमध्ये शुद्ध रक्त असतं. ठीक आहे. म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या ज्या काही तुमच्या शिरा आहेत
त्याला आपण आर्टरी किंवा धमनी असं म्हणतो. शिरा म्हणजे वेन शब्दाचा अर्थ घेतला तर, पण लक्षात घ्या की धमनी म्हणजे आर्टरी आहे. त्या आर्टरीमधून तुमचं शुद्ध रक्त वाहून गेलं जातं. त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड पण असं म्हणू शकतो आपण. आणि त्या लाल रंगाच्या असतात, तुम्ही चित्रामध्ये पण बघू शकता. याच्यामध्ये ह्या इमेजमध्ये दाखवलेलं नाहीये, पण तुम्ही एक इमेज जर कधी अभ्यासात आली तुमच्या तर लक्षात ठेवण्यासाठी एक तुम्ही लक्षात ठेवा की त्या लाल रंगाने दर्शवलेल्या असतात. दुसरा एक पार्ट असतो त्या सिस्टीममध्ये, शिरा पण असतात त्याच्यामध्ये, त्याला आपण व्हेन्स म्हणतो. त्या अशुद्ध रक्ताचं वहन करणारे असतात. त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, म्हणजे ते अशुद्ध रक्त असतं. आणि त्याच्यानंतर पुढे त्याचे कॅपिलरीज पडतात आणि अजून ते शरीराकडे वहन करून परत सिस्टीममध्ये येतात, परत हार्टकडे येतात. ही जी सिस्टीम चाललेली असते ना, ती एकदम क्लोज सिस्टीम असते. त्याच्यामुळे रक्त वाहून नेणाऱ्या धमन्या अशुद्ध आणि शुद्ध ह्या वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे ही सिस्टीम क्लोज असते, ही लक्षात घेतली जाते. तर ह्याच्यामध्ये जे कोणकोणते हे येतात का आपले प्राणी येतात ते त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामध्ये मनुष्य असतील किंवा सस्तन प्राणी असतील किंवा ज्यांना मनका आहे अशा पद्धतीचे जे काही प्राणी असतील त्यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. त्याला पण काही अपवाद आहेत, तर या अपवाद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. पण मला असं वाटतं की तुम्हाला ह्या दोन प्रमुख तर गोष्टी कळाल्या असतील की ओपन आणि क्लोज ह्या रक्ताभिसरण संस्थेच्या दोन प्रमुख भाग आहेत, प्रकार आहेत. ते विसरायचं नाही आपल्याला. पुढे आपण अजून व्हिडिओमध्ये बघणार आहोत की धमनी म्हणजे काय, शिरा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये काय असतात ते जाणून घ्यायचं असेल तर आपला या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्पर्धाकार अकॅडमीला फॉलो करायला विसरायचं नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, बघत राहा. धन्यवाद.